सांगली विधानसभेच्या अपक्ष उमेदवार जयश्री मदनभाऊ पाटील यांना मातंग समाज समन्वय समितीच्या वतीनं पाठिंबा देण्यात आला आहे। यावेळी मातंग समाजाच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या। यामध्ये प्रमुख मागणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सांगली शहरात पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा, समाजातील विद्यार्थ्यांना अभ्यासिका उभे करण्यात यावी, तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यास येणाऱ्या अनुयायींना थांबण्यासाठी वसतिगृह बांधण्यात यावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या। या मागणीचे निवेदन आणि पाठिंब्याचे पत्र संग्राम पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे। यावेळी माजी नगरसेविका शेवंता वाघमारे, संजय कांबळे, अशोक मासाळे, शीतल लोंढे, राजू चव्हाण, बाळू केंगार, लखन वारे, रविराज सकटे, बबन आवळे, धनाजी मोरे, रंदवा गायकवाड यांच्यासह मातंग समाजातील बंधू भगिनी उपस्थित होते। सांगली विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून जयश्री मदनभाऊ पाटील वहिनी आमच्या त्या अपक्ष उमेदवार म्हणून इलेक्शन लढवत आहे। त्या निमित्ताने मातंग समाज समन्वय समितीच्या वतीनं आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत। जाहीर पाठिंबा देत असताना आम्ही विशालदादांना भेटले, जयश्री वहिनींना भेटले, संग्राम दादांना भेटले। यांना आमची काही मुद्दे आहेत ते त्यांना सांगितले। आमचे मुद्दे असे आहेत की गेले 5 ते 7-8 वर्ष झालं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा पुतळा पुष्कराज चौकात उभा केलाय। तो पुतळा प्रशासन म्हणते अनाधिकृत आहे, ते अधिकृत व्हायला पाहिजे। आणि सांगली जिल्ह्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र असताना सांगली जिल्ह्यात कुठंच त्यांचं स्मारक नाही। त्यांचं स्मारक एक चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे, कारण 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे यांची जयंती असते। त्या जयंतीला महाराष्ट्रातून, कानाकोपऱ्यातून आणि वेगळ्या राज्यातून सुद्धा लोक येत असतात। लांब लोक येत असताना सांगली जिल्हा म्हणून सांगलीत तिने थांबायचं झालं तर त्यांना थांबण्याची कुठंच सोय नसत्या। त्या स्मारकाच्या माध्यमातून परगावून येणाऱ्या लोकांना तिथं राहण्याची, खाण्यापिण्याची सोय झाली पाहिजे। आमच्या समाजातली बरीच मुलांना अभ्यासासाठी जागा नसते, कारण झोपडपट्टी अजून आहे, लहान लहान घरं आहे। त्या अभ्यास करण्यासाठी तिथे एक अभ्यासिका झाली पाहिजे, चांगल्या प्रकारे एक वाचनालय तिथं झालं पाहिजे, अशी आमची मागणी आहे। आणि दुसरी गोष्ट, आमच्या समाजात मुलं सुद्धा शिकलेले आहेत, पण पुढं कसं जायचं याचं मार्गदर्शन आम्हाला नसते। त्यामुळे ते मार्गदर्शन करून काही ठिकाणी वहिनींनी, विशालदादांनी, संग्रामदादांनी, जितेश भैयांनी या सगळ्यांनी आम्हाला ते नोकरीसाठी प्रयत्न केला पाहिजे। आमच्या समाजातील जे तरुण शिकलेली मुलं आहेत, जी मुलं व्यवसायात आहेत आणि त्यांना आर्थिक मदतीची गरज असते, मार्गदर्शनाची गरज असते, शिफारशीची गरज असते, ते व्यवसाय करण्यासाठी वहिनींनी, विशालदादांनी या सर्वांनी मदत केली पाहिजे। या अटीवर आम्ही जयश्री वहिनी यांना पाठिंबा देत आहे। आणि ते पाठिंबाचं पत्र आम्ही या ठिकाणी संग्रामदादा हे वहिनीचे सैनिक आहेत म्हणून संग्रामदादाच्या हातात देत आहे। संग्रामदादांनी आम्हाला हे मान्य केले की आमची ज्या मागण्या आहेत त्या आम्ही 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे। म्हणून सर्वप्रथम मी सांगतो की ज्यावेळेस वहिनीने प्रचाराची सुरुवात केली तर आपण वाटेगावला जाऊन अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचं दर्शन घेऊन सुद्धा आपण त्याची सुरुवात केली होती। आणि आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये हे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यानं तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे सांगलीचं नाव 7 समुद्र पार नेलं असेल तर दादा असू दे, त्यानंतर अण्णाभाऊ साठे सगळी मंडळींनी जे प्रयत्न केले आहेत त्यामध्ये निश्चित त्यांचं जे योगदान आहे ते आपण कुणीही नाकारू शकत नाही। त्यामुळे तुम्ही जे सांगितलं की पुतळा, पूर्णाकृती पुतळा असू दे किंवा स्मारक असू दे किंवा या सर्व गोष्टी असू दे, जसं अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक झालं त्याच धर्तीवरती आपण सांगलीमध्ये अण्णाभाऊ साठेंचं स्मारक कसं करता येईल यासाठी येणाऱ्या काळामध्ये निश्चित आपण वहिनीच्या माध्यमातून असू दे, विशालदादाच्या माध्यमातून असू दे किंवा आम्ही वैयक्तिक सुद्धा सगळे त्यासाठी प्रयत्न करू की 100% तुम्हाला आश्वासन या निमित्ताने मी तुम्हाला देतो। मांडले की आपल्या समाजातील मुलं तुम्ही शिक्षित आहेत, त्यांना व्यवसाय करायचा आहे, नोकरी करायचा आहे, तर जिथं जिथं शक्य असेल त्या ठिकाणी आम्हाला असेल त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो। व्यवसायासाठी समजा जर त्यांना काय कर्ज लागणार असेल किंवा स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी काय मदत लागणार असेल तर आपण जिल्हा बँकेच्या माध्यमातून असू दे किंवा इतर कुठल्या पतपिढीच्या माध्यमातून असू दे, आपल्याला ते जे सहाय्य तुम्हाला सर्व लोकांना करता येईल ते 100% आपण